ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलो याकोबाचे पत्र अध्याय 1 ओवी 22 मध्ये आम्हाला वचन सांगत आहे, तुम्ही फक्त वचन ऐकणारे होऊ नका. काय सांगत आहे? काय सांगत आहे? फक्त ऐकणारे नका. ऐकणारे म्हणजे फक्त ऐकतो आपण, ऐकून सोडून देतो, परंतु फक्त ऐकणारे नाही तर आपण काय कसं असावं? ऐकून त्याचे पालन करणारे. उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण कोणतं दिलेलं आहे? तुम्ही जेव्हा आरशाच्या समोर उभे राहता तेव्हा अरे अरे वा सुंदर आहे, इकडून केस पलटवतात, तिकडून थोडस साफ करता, पुन्हा पावडर काही काही काय 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 लावतात, काही लावायचं आहे ते लावतात नाही का. नंतर काच्यापासून गेलो का नंतर मग तिकडे काय झालं, केस कोणाकडे गेले, आमचं तोंड कसं झालं, आमचे डोळे कसे झाले, काही माहित नाही. तसं नका, तसं नको. वचन काय सांगत आहे? फक्त आरशाच्या समोर नाही, नेहमी. फक्त बायबल वाचतो तेव्हा नाही, नेहमी. फक्त चर्चमध्ये येतो तेव्हा नाही. जेव्हा आम्ही बाजारातही जातो ना तेव्हा काय करावं? आमच्या मनामध्ये शांती ठेवावं. आम्ही काय करतो बाजारात जाताना? आम्ही इकडे चर्चमध्ये मस्त गुडणे टेकून प्रार्थना करतो, देवाला धन्यवाद देवा, मी तुझ्या नावाने प्रार्थना करतो असं म्हणून, कारण देव पाहत आहे नाही का. बाजारात जाताना इकडे मारणं तिकडे मारणं, काहीतरी बोलणं, कमी कर, कमी करत नाही का, हे बुड्याला देतेस का, ह्याच्यासाठी असं तसं. मग कधी कधी शिवाय आली तर तिथं देव नाही पाहत आहे ना. तिथं देव पाहत आहे का? पाहते. आपण सर्व ठिकाणी शांतता ठेवा. आपण समाधान माना. समाधान ठीक आहे, तुझ्या समाधानासाठी मला थोडस त्रास झाला तरी काही हरकत नाही, माझी थोडीशी नुकसान झाली तरी काही फरक पडत नाही, मला थोडस दुःख झालं तरी काही फरक पडत नाही. आपण अशा प्रकारे आपण व्यवहार करावा. कारण प्रेमानं आपलं हृदय वचन ऐकल्यानंतर कसं भरावं? प्रेमानं भरून जा. आमचं हृदय शांतीने भरून जा. आणि म्हणूनच म्हणत आहे देव की जेव्हा तुम्ही वचन वाचता, फक्त वचन वाचणारे नको, तुम्ही वचन पाळणारे व्हा. पुन्हा काय म्हणतो आपण? जेव्हा आपण वाईट व्यसन करतो किंवा वाईट बोलतो, शिवागाडी करतो किंवा वाईट चिंतन करतो, देव आमच्यावर खूप प्रेम करतो नाही का. खूप खूप देव आमच्यावर प्रेम करतो, म्हणून आमच्या पुष्कळशा चुका काय करताय देव? माफ करताय. ठीक आहे, ठीक आहे, पण तो कधीपर्यंत माफ करेल? कधीपर्यंत? एक ना एक दिवस तरी नाही का आपण काय करावं? पाहावं, अरे आजपर्यंत मी अशा प्रकारे वाईटामध्ये वागलो, याच्यानंतर तरी मी सुधरावं. देव काय वाट पाहत आहे आमची? आमची आज नाहीतर उद्या, उद्या नाहीतर परवा. पुष्कळ लोक कॅन्सरना मरतात. कॅन्सरनं कायच्यासाठी? तोंडात कॅन्सर, पोटात कॅन्सर. हे कायच्या? खर्रे, गुटखा, तंबाखू, दारू. देवाने त्यांना संधी नाही दिली का? पुष्कळ संधी दिली. देवाने हेच विचार केला, आता सुधरील, आता सुधरील, आता सुधरील. नाही इलाज, देवाचा नाही इलाज. काय करते देवाला सुद्धा दुःख होते. बिचाऱ्याला देव सांभाळू सांभाळू देव कंटाळून जातो. तसेच पुष्कळ प्रकारचे दारू पिणारे म्हणा, वाईट कामामध्ये, ठीक आहे माणसाचा गलती होते है ना, गलती होते ना, परंतु माणूस समजावं. वचन तेच सांगत आहे, आपण समजावं, वचन समजावं. आम्हाला माहित नाही देवाचा कोप कधी माझ्यावर येईल, कारण आजपर्यंत देवाने मला सांभाळलं. बरोबर आहे का नाही? आजपर्यंत आम्हाला देव सांभाळत आलेला आहे. तो कधी देवाचा कोप आमच्यावर येते माहित नाही. पुष्कळ लोक जे संकटात सापडले, बिमारीनं मेले किंवा धोक्यामध्ये सापडले, त्या लोकांकडे पहा, त्यांना पुष्कळ देवाने सांभाळलं आजपर्यंत. मग नाही इलाजानं देवाच्यानं सहन नाही झालं, तेव्हा मग देवानं काय केलं? त्याच्यावर संकट येऊ दिलं. एक आहे की नाही? पुष्कळ देव वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या वचनाद्वारे आम्हाला काय करते? देव मार्गदर्शन करते. प्रत्येक वेळेस तुम्ही पहा, विचार करा, जेव्हा जेव्हा आम्ही पूजेला येतो, वचन वाचतो,
वचनानुसार आम्हाला जीवन जगण्यासाठी सांगण्यात येते, तेव्हा आम्हाला काय करतात ते? आम्हाला दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करतात. आम्ही म्हणतो, आम्ही कधी कधी काय म्हणतो माहिती आहे का? आजपर्यंत काही नाही झालं, आता काय होते ना, असंच होतं नाही, असंच आमच्या मनामध्ये आहे का नाही? तसं भ्रमामध्ये कधीच राहू नये. आपण असं विचार करायचं, देवानं आजपर्यंत मला सांभाळलं, देवाला धन्यवाद, याच्यानंतर मी देवाला त्रास देणार नाही, मी देवाला दुःख देणार नाही. आम्ही जेव्हा पाप करतो किंवा वाईट करतो तेव्हा देवाला खूप दुःख होते, खूप दुःख होते. येशूनं आमच्यासाठी क्रूस वाहला, क्रूसावर मरण पावला, त्यांनी आमच्यासाठी, आमच्या पापासाठी तो मरण पावला. आणि येशू म्हणत आहे अजूनही, आता पुन्हा मला दुःख देऊ नका, आता मला पुन्हा दुःख देऊ नका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन सांगत आहे आज शुभवर्तमानामध्ये आम्ही वाचतो, प्रभू म्हणत आहे, जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आपण काय केलं पाहिजे? आत्म्यामध्ये दीन, विनम्र झालं पाहिजे. कसं विनम्र होतो आपण? स्वतःचा काहीतरी त्याग करायला पाहिजे. आपण सिरजोर नाही, आपण लहानपण घ्या. आत्म्यामध्ये आपण कधी लहान होऊ शकतो? जेव्हा आमचा आत्मा मानते मला. कधी कधी आम्ही काय म्हणतो आपण, खरं खोटं करायसाठी प्रयत्न करतो नाही का? खरं खोटं कराय, हो तू पाहला का, तू गेला का, आता खरंच हो का, उचलते का पाणी, उचलते का, मी पाणी ठेवू का, अशा प्रकारे म्हणजे खरं खोटं करण्यासाठी. एवढं करायची गरज आहे का आपल्याला? देव पाहते नाही का? देव पाहते ना. आपण देवावर विश्वास ठेवा. देवाने आम्हाला चांगल्यासाठी बोलावलेलं आहे, चांगल्यासाठी बोलावलेलं आहे. म्हणून आपण देवाचे आभार मानूया. शेवटपर्यंत आपण नाही जाऊ. आपण असं म्हणा, झालं होते आजपर्यंत जेवढं आपण देवापासून दूर गेलो, देवाला दुःख दिलो, याच्यानंतर आपण काय करावं? देवाच्या कृपेनं भरून जाण्यासाठी आपण प्रयत्न करावा. आठवी ओवी काय म्हणत आहे पहा, जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. देव आम्हाला दर्शन देण्यासाठी, आमच्या समोर येण्यासाठी वाट पाहत आहे. देव आमच्या समोर येण्यासाठी वाट पाहत आहे, आम्हाला दर्शन देण्यासाठी वाट पाहत आहे. परंतु आमचं अंतकरण तेवढं शुद्ध नाही आहे. म्हणून आम्हाला देव सांगत आहे, अंतकरण शुद्ध करा, पवित्र करा, देवाचे वचन वाचा, आणि जे काही अपवित्र आहे देवाच्या दृष्टीने जे अपवित्र आहे, जे पाप आहे, जे वाईट आहे, ते सोडून द्या. सर्वच जे काही आहे, ते लहानशी गोष्ट असेल तरी. आपण कधी कधी काय म्हणतो, मीच फक्त एवढीच गोष्ट, हेच फक्त काय म्हणताय, चिमूटभर तंबाखूच खातो, बाकीचे लोक तर मोठे मोठे. आपण लहान पाप असो किंवा मोठं पाप असो, दुसऱ्याशी आपण तुलना नाही करायचं. जे पाप आहे ते आहे. दुसऱ्याशी तुलना, ते मोठे मोठे पाप करत असेल तर त्या मोठ्या शिक्षेस ते मोठी मोठी शिक्षा भोगतील. परंतु जेव्हा मला देवाने एवढं प्रेम केलेलं आहे, देवाने मला बोलावलेलं आहे, तर मी देवाचे वचन मानून, देवाच्या आज्ञेप्रमाणे मी चांगले जीवन जगण्यासाठी मी प्रयत्न करावं, असं म्हणून आपण निर्णय घ्यायचा. आणि आम्ही जेव्हा देवाकडे येतो, प्रार्थनेकडे येतो, तेव्हा आपण काय केलं पाहिजे? देवाची आज्ञा मानलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्हा प्रत्येकालाच इच्छा आहे चांगलं होण्याची, नाही का? फादर जीवन सांगावं आणि आम्ही बरं व्हावं, असं आहे का? असं आहे का? आहे का? असं नाही ना. आम्हाला सर्वांनाच इच्छा आहे, परंतु काय होते, आम्ही प्रयत्नही करतो, परंतु आमच्याच्यानं जमत नाही. काय होते? आमची इच्छा, आमची वासना, आमचा लोभ आम्हाला काय करते? पापाकडेच ओढते. त्याच्यासाठी प्रभू म्हणत आहे, पवित्र आत्मा ग्रहण करा. पवित्र आत्मा येईल तेव्हा तुम्हाला पापाविषयी, पुण्याविषयी, न्याय निवाड्याविषयी सर्व काही सांग. म्हणून आपण रोज पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करा आणि पवित्र आत्म्याने भरून जाण्यासाठी आपण प्रयत्न करा. तेव्हा पवित्र आत्मा आम्हाला सक्षम बनवणार. पवित्र आत्मा ये, तुझ्या वरदानाने भरून टाक, तुझ्या शक्तीने भर, तुझ्या सामर्थ्याने भर, तुझ्या वैभवाने भर, असं. आणि आम्ही काय करावं? आपण देवावर निर्भर राहावं आणि देवावर निर्भर राहून आम्ही प्रार्थना करावं. स्वतःला विचारावं, मी कसा आहो, स्वतःला, आणि स्वतः निर्णय करावा. मी तुम्हाला म्हटलं तर तू असा करते म्हटलं तर मी दोष लावतो, नाही का?
मी दोष लावतो, तू असा करते, तो तसा. ते दोष लावण्यापेक्षा मी स्वतः म्हणलं तर मी असा आहो, मी वाईट आहो, मी वाईट बोलतो, मी वाईट बोलतो. मी वाईट बोलतो का? मी वाईट बोलतो, मी वाईट विचार करतो, वाईट चिंतन करतो. काय काय करतो मी? वाईट व्यसन, खर्रा, गुटखा. आता कोणाला समजा आता असं म्हणलं का तू खर्रा खाते का, तू गुटखा खाते का म्हणलं तर इथं पुष्कळ लोक नाही समजणार, हो ना? बरोबर आहे का नाही? म्हणतील का मी खातो म्हणून? म्हणतील का मी दारू पितो म्हणून? म्हणतील का? मी विचारून पाहू का? नाही पाहत, विचार नाही पाहत. परंतु समजा असं समजा की मी तुम्हाला विचारलो, ठीक आहे? समजता का तुम्ही? हो किंवा नाही म्हणा. असं समजा की मी तुम्हाला विचारलो, ठीक आहे, आणि तुम्ही काय उत्तर दिले ते तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवा. हो म्हणले का नाही म्हणले, तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवा. हो म्हणले का नाही म्हणले. समजा हो म्हणत असाल, काय म्हणून? हो फादर जीवन मला एक प्रश्न विचारला, तू दारू पिते का, तू खर्रा खाते का, तू वाईट बोलते का, शिवा देते का, असं मी जेव्हा विचारलो तेव्हा मला समजलं आणि मी काय केलं? हो म्हटलो. जो दारू पिते त्याने काय म्हटलं? हो म्हटलं, ठीक आहे. जो खर्रा खाते त्याने काय म्हटलं? हो म्हटलं. जो खोटं बोलते त्याने काय म्हटलं? हो म्हटलं, ठीक आहे. समजून घ्या. आता तुमच्यामध्ये मी तुम्हाला कोणाकडे बोट नाही दाखवत, बोट म्हणजे फिरत आहे माझं, कोणाकडे नाही, एका ठिकाणी नाही. समजून घ्या. आणि खऱ्या अंतकरणानं असं समजा की जीवन फादर नाही तर कोण विचारत आहे? प्रभू विचारत आहे. आणि मग मी उत्तर कोणाला देत आहो? प्रभूला. प्रभू मग दुसरा प्रश्न काय विचारत आहे? जर तू असा आहेस तर आता ते सोडून देते का, असं विचारत आहे देव. आता तू सोडून देते का, आज निर्णय करते का? कोण विचारत आहे? कोण विचारत आहे? परमेश्वर, प्रभू येशू. मग तुमचं उत्तर काय आहे? तुमचं उत्तर काय आहे? मनामध्ये सांगा काय आहे. तुम्ही मनात पकडलं कोणतं विचार आहे तर ठीक आहे. पहा, देवासमोर आम्ही कबूल करत आहोत, ठीक आहे. देवासमोर मनामध्ये निश्चय करा, विचार करा, चिंतन करा. माझ्यामध्ये हे 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 वाईट गुण आहे. देवाने मला विचारलं, मी हो म्हटलो, आणि आजपासून मी माझे सर्व वाईट गुण सोडून देतो. हालेलुया, हालेलुया. सर्वजण तयार आहात का? सर्वजण वर हात करा, हात वर करा. सर्वजण तयार आहात का? सोडून देण्यासाठी, वाईट सोडून देण्यासाठी, वाईट सोडून देण्यासाठी तयार आहात का? चांगलं बनण्यासाठी तयार आहात का? येशूच्या वचनानुसार करण्यासाठी तयार आहात का? व दुसऱ्याला न फसवता चांगलं जीवन जगण्यासाठी तयार आहात का? येशूच्या वचनानुसार करण्यासाठी तयार आहात का? देवाला धन्यवाद द्या. जोरात एक हालेलुया म्हणा. हालेलुया.